एक्सक्यूज मी. आता लागली वाट. आता या मला 100 प्रश्न विचारणार, पण म्हणून मला फळ सुद्धा काढता येणार नाहीये. इकडे या चौघी कस्टमर आहेत आणि मी ड्युटीवर आहे. मला यांना सर्व करावंच लागणार. येस मॅडम. अय्यो वहिनी तर लिहिलाय. हो, आणि हा मजला आहे तिचा कामाचा, तिथपासून तिथपर्यंत. आणि हे महत्वाचं काम करते ही. श्वेता, कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं आणि वाईट तर त्याहून नसतं. या जगातली प्रत्येक व्यक्ती आपलं काम उत्तम करण्याचाच प्रयत्न करत असते. आणि सगळ्यांना माहिती आहे की एजंटच्या रेस्टॉरंटमधलं फूड जितकं पॉप्युलर आहे तितकीच इथली सर्व्हिस सुद्धा पॉप्युलर आहे. त्यामुळे आपण लकी होता की या धडपड्या लीलाला आपण एजंटच्या परफेक्ट रेस्टॉरंटमध्ये परफेक्ट सर्व्हिस देताना बघणार आहोत. नाही का लीला? लीला, तुला माहित नसेल म्हणून सांगते, एजंटसाठी त्यांचे वेटर्स खूप खास आहेत. ते त्यांना खूप जवळचं मानतात, कारण त्यांचा संबंध डायरेक्ट कस्टमरशी येतो. म्हणजे काय? म्हणजेच या कामात चुकीला माफी नाही. हो ना लीला? हो. एवढ्या महत्वाच्या कामासाठी एजंटनी तुझी निवड केली आहे याचाच अर्थ त्यांच्या इमेजचा प्रश्न आहे. ती तू जपशील, हो ना? हो. मग असं समजूयात की आज या टेबलवर तुझी परीक्षा आहे. म्हणजे एजंटनी हा जो तुझ्यावर विश्वास टाकलाय तो सार्थ करण्याची तुझ्याकडे खूप मोठी संधी आहे. आणि तुला तर माहिती आहे एजंटच्या लेखी माझ्या शब्दाला किती किंमत आहे. म्हणूनच आम्ही ठरवणार आहोत की या कामासाठी तू योग्य निवड आहेस की नाही, हो ना? हो, आणि आपण एजंटना फीडबॅकही देऊ. राईट. लीला, ऑल द बेस्ट. ऑर्डर या. 1 स्पिनच लजानिया फॉर मी. किनोआ सॅलड फॉर मी. पनीर स्टेक विथ हर्ब राईस आणि 4 व्हर्जिन मोहितो. एकदा ऑर्डर रिपीट करता का प्लीज? आम्ही? अगं वेटर तू आहेस ना, मग तू रिपीट करायची असते ऑर्डर. कस्टमर ऑर्डर देत असताना वेटरचं पूर्ण लक्ष असायला हवं, एवढा साधा नियम माहित नाही का तुला? आता बघत काय उभी आहेस अशी? जा पटकन ऑर्डर आण, मला भूक लागलीये. पण काय घेऊन येऊ? मला तर ऑर्डर काय होती तेच लक्षात नाहीये. ऑर्डर आणतेस ना? लक्ष्मी, घ्यायची आहे तिची परीक्षा, पण लोकांसमोर तमाशा नाही करायचा. आपलंच रेस्टॉरंट आहे. लीला वेटर आहे. बघूया ना एजंटनी केलेली निवड योग्य आहे की नाही. दादा, मला त्या वेंडरचं म्हणणं पटतंय. आपण सगळ्या गोष्टी प्रोफेशनलीच करायला हव्यात. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला आता एका मोठ्या स्पेसची गरज आहे. आज पण आपली ही पहिलीच डील आहे, पण पहिल्याच डील मध्ये एवढी मोठी जागा म्हणजे खूप मोठी रिस्क होणार. अरे, आपल्याला बिझनेसमध्ये रिस्क घ्यावीच लागेल. आणि कशी घेणार आहे रिस्क? तू विसरलास का बाबांनी काय सांगितलं आपल्याला? ते आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत नाही करणार आहे. जे काही करायचंय ते आपल्याला आपल्या हिमतीवर करायचंय. किशोर दादा. किशोर दादाचं काय? किशोर दादा आपल्याला म्हणालेला बघ की तुम्हाला कुठलीही मदत लागली तर मी आहे. प्रमोद दा, मला खात्री आहे रे की किशोर दादाच्या ओळखीने आपल्याला नक्की कोणीतरी मिळेल जो आपल्याला पैसे द्यायला रेडी होईल. अरे तू विचार कसला करतोयस? बरं, बघूया. चल 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 आपण बोलूयात त्याच्याशी. हा, चल. देवा, मला क्षमा कर. आज तुझं निमित्त काढून मी लीलाच्या सासरी चाललोय. मला ना तिला प्रत्यक्ष भेटायचंय, कारण कालिंदीच्या हातून पैसे हरवले ही इतकी मोठी गोष्ट मी तिला फोनवर नाही सांगू शकणार. आणि ही गोष्ट लपो तरी कशी दे? लेकीच्या सासरचे पैसे होते ते.
वसंत मोहिते. काय कुठं निघालात कुठं घाईघाईनं? हं? एजेनी पैसे देतो म्हणून सांगितलं म्हणजे विषय संपला नाही. हं? ते पैसे माझ्याकडे कधी पोहोचणार आहेत? कारण की तुमचे सगळे पैसे देणार हो मी. कधी? मोहिते, कर्ज फेडायची मुदत संपत चालली आहे मोहिते. मला माझे पैसे जर वेळेत नाही मिळाले ना तर मी पोलिसांना मध्ये घेऊन राडा करीना सांगून ठेवतो. मग हेजेस काय तुला आणि तुझ्या मुलीला कुणीही वाचू शकत नाही. काय कळलं? नजर खाली, नजर खाली. कालिंदी काय करून ठेवलंस हे? आता कसा सोडवायचा हा प्रश्न? वहिनी, लीलाला याचे किती पैसे देत असतील या कामाचे? देऊन देऊन किती देणार आहे तिला? हा ते पण. अगं काय करतेस तू? आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी. गॉड, काय आहे? ते श्वेता. काय श्वेता? काय काय श्वेता? काय नाही. सॉरी मॅडम. काय सॉरी? सॉरी म्हटल्याने खराब झालेली ऑर्डर ठीक होणार आहे का? नाही, मी दुसरा काय एजंटचे पैसे झाडायला लागलेत? मी हेच नीट करते. हे असं फूड खायचं आम्ही? लीला, मला माहित नाही तुझा इथे यायचा उद्देश काय आहे, पण एक गोष्ट नीट ऐक. एजेंनी हे रेस्टॉरंट खूप कष्टाने उभं केलंय आणि तुझ्या या असल्या ॲटिट्यूडमुळे त्यांची इमेज खराब झालेली मी सहन करणार नाही. आता तोंड काय बघत बसलीये? जो गोंधळ घातलाय तो क्लीन कर. बरोबर बोलते हिची आई. तिला एकही काम नीट जमत नाही, फक्त नुकसान करतेस तू. नशीब हे आमच्याच टेबलवर केलंस. तुझ्यासमोर हात जोडते मी. दुसऱ्या कुठल्या टेबलवर जाऊन हे असं काही करू नकोस. बघा ना, हिने ऑर्डर पण चुकीची आणली. काहीतरी भलतच घेऊन आली. थांबा विश्वरूप, काय करताय तुम्ही? तुमचं काम आहे ते? नाही पण वगैरे काही नाही. तिचं काम आहे ना, ती करेल. विश्वरूप तुम्ही जा. वहिनी काय? तिची सर्व्हिस बघून पोट भरलंय माझं. माझं पण. चला. साफ करा नीट. वा. रूपा, 2 थालीपीठं टाक ग. अहो ताई, खरंच नको. असं कसं? आल्यावर फक्त चहा घेतलाय तुम्ही, असं नाही चालणार. अहो ताई, दुपारी घरातून जेवून निघालोय ना मी, मला खरंच गरज नाही. खरं म्हणजे लीलाला फोन करून मी यायला हवं होतं.
का असं बोलताय तुम्ही? अहो तुम्ही जर आलाच नसतात तर हा बाळकृष्ण आमच्या घरी कसा आला असता सांगा बघू. आज कृष्ण जन्माष्टमी आहे. आजच बाळकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करते देवघरात. देवा, मी तुला लीलाशी बोलायचं निमित्त म्हणून आणलं आणि इकडे तुझी मानानं स्थापना करणार आहे. माझा मार्ग चुकला असला ना तरी माझी श्रद्धा खोटी नाहीये. माझी चूक पोटात घे. का चुकले मी? का त्या चौघींसमोर असा वेंधळेपणा केला? कालपासून किती छान सांभाळलं होतं सगळं. आता नोकरी गेली तर? आणि त्याही पेक्षा खरंच माझ्यामुळे एजंटचं आणि रेस्टॉरंटचं नाव खराब झालं तर? लीला, काय झालं? रडतीयस का तू? नाही नाही काही लीला थांब. काही नाही. कसं? आत्ता डोळ्यात पाणी बघितलं मी. नाही. काहीच नाही झालंय. मी लीला, हे बघ मला सांग काय झालंय? कोणी काही बोललं का तुला? मला खरंच काही जमत नाही का हो? कोण म्हणलं असं? आज रेस्टॉरंट मध्ये कोणी म्हणालं नाही. मलाच आपलं माझं वाटलं, कारण मी सतत काहीतरी चुका करत असते, काहीतरी तोडते फोडते विसरते, म्हणून मलाच असं वाटलं. अगं तुला जर काहीच काम येत नसतं तर बाबांनी हा जॉब तुला दिला असता का? हे बघ लीला, तू उगाच नको ते विचार करू नकोस. अगं तुझ्यात काहीतरी बघूनच बाबांनी तुला हा जॉब दिलाय ना. तू टेन्शन घेऊ नकोस. तू तुझं काम प्रामाणिकपणे आणि शांत डोक्याने कर. माहिती नाही का, पण मला स्वतःबद्दल खात्रीच वाटत नाही. पण काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत मला ही नोकरी सोडून परवडणार नाही. का ग? नाही, काही नाही. कारण असं काही नाहीये. एनिवे, थँक्यू किशोर सर. मी येते. लीला, तू आज मला काही सांगितलं नसलंस तरी खरं काय घडलंय हे माहितीये मला. आणि दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी यांनी इथे येऊन माझं काम आणखीन सोपं केलंय. लीला, मला तुझा विश्वास मिळवण्याची संधी समोरून चालून आली आहे. तुला विश्वासात घेऊन त्या एजेचा घात मी करणार आहे, पण योग्य वेळ आल्यावर. आलात तुम्ही एवढ्या लवकर? नमस्कार. लीलाचे बाबा इथे काय करतायत? नक्की काय चाललंय लीलाच्या घरच्यांचं? तुम्ही नीट बसलातही नाही वसंतराव, आणि आलात आणि लगेच निघालात. खरं म्हणजे पूजेसाठी कृष्णमूर्ती द्यायची म्हणून आलो होतो. यांना इथे व्यायांचा मान मिळतोय आणि लीलाला नोकराची वागणूक. बहिणी, एजे हुशार आहे तो. ते यांच्यासोबत डबल गेम करतात आणि यांना कळत पण नाहीये. आता तुम्ही देखील तुमच्या घरी कृष्णाष्टमी साजरी करता म्हणालात म्हणून बोलवलं नाही, तर सगळ्यांना तुम्हाला इथंच बोलवलं असतं आज. बरं ताई, पुन्हा येईन कधीतरी. लीला भेटली असती तर खूप बरं वाटलं असतं मला. पण हरकत नाही, मी येऊन गेलोय म्हणून सांगा तिला. हो वाव, खरं आहे ते. तिलाही वाईट वाटेल ना तुमची चुकामुक झाली म्हणून. खरंच. बरं येतो. बर. लीलाच्या बाबांना लीला घरी असणं अपेक्षित होतं, पण लीला यावेळी जॉबला गेली असणार हे माहीत असायला हवं त्यांना. एक मिनिट, ही लीलाने तिच्या जॉबबद्दल घरी सांगितलंच नाहीये. काका, तुम्हाला लीलाला भेटायचंय ना?
हो पण सरोजनीताई म्हणाला ती बाहेर गेली आहे म्हणून. नाही, लीला बाहेर नाही गेली आहे. म्हणजे तशी बाहेरच गेली आहे ती. एजंट बरोबर त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये गेली आहे. तिकडे जॉब करते ना ती आता. जॉब? हो, तुम्हाला माहित नाही? अहो, एजंटनी जॉब दिलाय तिला. कदाचित तुम्हाला सरप्राईज द्यायचं म्हणून तिने काही सांगितलं नसेल तुम्हाला. तुम्ही एक काम करा ना काका. आता तुमची एवढी हुशार लेक इतक्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये किती छान काम करते हे तुम्ही तिकडे प्रत्यक्षात जाऊन बघा आणि तुम्हीच तिला सरप्राईज द्या. तुमच्यामुळे एजे सरांचं नुकसान होणार नाहीये. तुम्ही बिनधास्त काम करा. तुम्ही माझ्या मनातलं कसं ओळखलं? कसं ओळखलं? कसं आहे ना लीला मॅडम, जी व्यक्ती मनाने चांगली आहे अशा व्यक्तीला एजे सरांकडे चांगली वागणूक दिली जाते. ही क्वालिटी तुमच्यात असेल म्हणून तर त्यांनी इथे काम दिलं असेल तुम्हाला. आणि अशा छोट्याशा चुकीने धुळीला मिळेल इतकी लेचीपेची इमेज नाहीये एजे सरांची. पण मी बास, आता कसलंही स्पष्टीकरण देऊ नका. तुम्ही जर अपसेट झाला असाल तर मी फ्लोअरवरती तुमची रिप्लेसमेंट देतो. तुम्ही लॉबीत पाणी सर्व करा. ओके, थँक्यू. लीला बाळा, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये एजंट बरोबर पार्टनर म्हणून तू काम करशील याची कल्पनाही नव्हती मला. नाही, नको. मी इथं आलो हे लीलाला सांगण्यापेक्षा ना तिला कामात घडलेलं पाहायचंय मला. भाऊ, लीला कुठे भेटू शकेल सांगू शकाल का? लीला मॅडम ना आता रेस्टॉरंट मध्ये असतील. थँक्यू. लीला मॅडम, लीला वेटरच्या कपड्यात? सॉरी. लीला, याचा अर्थ तू एजंटच्या हॉटेलमध्ये एक भागीदार म्हणून नाही तर एक नोकर म्हणून येतेस. लीला मॅडमचे बाबा, तुम्ही इथे काय करताय? लीला मॅडमना भेटायला आलात का? काय झालं? भेटल्या ना तुम्हाला लीला मॅडम? कुठल्या तोंडाने भेटू? ती हे जे काम करते ते अहो नाही, असं काही नाहीये. म्हणजे लीला मॅडम इथे काय जॉब करतायत मला नक्की माहिती नाही.
हा पण लीला मॅडमनी स्वतःहून एजे सरांच्या मागे लागून हा जॉब मागून घेतलाय.